नमस्कार मित्रांनो. तुम्ही महाराष्ट्रात शिक्षक बनण्याचे स्वप्न पाहत आहात. पण टी-ई-टी आणि टेट या 2 परीक्षांमधील फरकांबाबत गोंधळात आहात का? नक्की कोणती परीक्षा आधी द्यावी लागते? टी-ई-टी नंतर थेट नोकरी मिळते की टेट द्यावीच लागते? अनेक विद्यार्थी अशी योग्य माहिती नसल्यामुळे अभ्यासाचे नियोजन चुकीचं करतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टी-ई-टी आणि टी-ए-आय-टी म्हणजेच टेटमधील 5 मुख्य फरक, पात्रता आणि पवित्र पोर्टलद्वारे नोकरी कशी मिळते, हे अगदी सोप्या भाषेतून समजून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर बघा, मी सुशांत तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण ही खूप महत्त्वपूर्ण बातमी बघणार आहोत, की टी-ई-टी, आणि टेट यामधील नेमका फरक काय आहे आणि तुम्हाला काय करण्याची गरज आहे, हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर मित्रांनो, सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या, टी-ई-टी ही तुम्हाला शिक्षक होण्यासाठी पात्र बनवते. म्हणजेच काय करते, इलिजिबल बनवते. कुठली? टी-ई-टी. आणि टेट जी आहे ती तुम्हाला जॉब मिळवून देते. तर याचा जो अर्थ आहे तो काय आहे, टीचर इलिजिबिलिटी टेस्ट किंवा शिक्षक पात्रता परीक्षा आहे. आणि ह्याचा जो अर्थ आहे तो म्हणजे टीचर ॲप्टिट्यूड आणि इंटेलिजन्स टेस्ट. तर ह्या 2 परीक्षा यांचा जो लाँग फॉर्म आहे तो असा आहे. तर ही टी-ई-टी, ज्याला आपण टी-ई-टी म्हणू, आणि ही टी-ए-आय-टी म्हणजे जी अभियोग्यता चाचणी आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहे, टेट म्हणणार आहे. तर बघा, आपण बघूया की या परीक्षेचे नेमकं स्वरूप कसं असणार आहे, याची पात्रता काय असते, किंवा अ, क कोणत्या गटाला किंवा टार्गेट क्लासेस याचे कोणते-कोणते असणार आहेत. त्याच्यानंतर याचा परीक्षेची पद्धत कशी असणार आहे, हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर बघा, पहिल्यांदा जी टी-ई-टी आहे त्याविषयी आपण पाहणार आहे. तर ही कशी आहे, क्वालिफाईंग नेचरची आहे बघा. क्वालिफाईंग इलिजिबिलिटी टेस्ट म्हणून त्याला काय म्हटलं जातं, पात्रता परीक्षा असं म्हटलं जातं. तर यासाठी तुमची पात्रता जी असणार आहे ती काय आहे, डी-एड किंवा बी-एड, की तुम्ही शेवटच्या वर्षाला असू शकता किंवा जर तुम्ही पास झालेला असाल तर उत्तमच आहे. ही परीक्षा यावेळेस तुम्हाला काय करता येते, देता येते. तर ही जी टी-ई-टी आहे ती काय आहे, की त्यामध्ये 2 पेपर असणार आहेत. एक जो पेपर पहिला, जे शिक्षक 1ली ते 5वीला शिकवतात किंवा शिकवण्यासाठी आहेत किंवा ज्यांचं डी-एड झालेलं आहे, असे शिक्षक काय करतील, हा पेपर 1 साठी भरतील. आणि जो पेपर 2 म्हणून यात असणार आहे, तर त्यासाठी जे 6वी ते 8वीला शिकवणारे शिक्षक आहेत, ते प्रामुख्यानं या पेपरसाठी भरतील. अशा पद्धतीनं बघा, ही फक्त इलिजिबल होण्यासाठीची टेस्ट असणार आहे. म्हणजे याच्यातून तुम्हाला डायरेक्ट नोकरी नाही मिळणार आहे. तर ही तुम्ही पात्र होणं गरजेचं आहे. ही पात्र झाल्यानंतर तुम्ही भरतीसाठी पात्र व्हाल. म्हणजे कुठेही तुम्हाला नोकरी मिळवायची असेल, तर ही अगोदर क्वालिफाईंग असणं गरजेचं आहे. तर यामध्ये बघा, म्हणजे जे चाइल्ड पेडॅगॉगी असेल किंवा सब्जेक्ट नॉलेज असेल, असे मेथड असतील किंवा जे आपण म्हणतो बालमानसशास्त्र आहे, अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत यामध्ये चेक केल्या जातात. तर याचा एक्झाम पॅटर्न कसा असतो, यामध्ये 150 प्रश्न तुम्हाला मिळतील आणि त्यालाच प्रत्येक प्रश्नाला 1 गुण म्हणजे 150 मार्क असणार आहेत. त्याला वेळ देखील काय असणार आहे, 150 मिनिटच असणार आहे. म्हणजेच एका प्रश्नासाठी तुम्हाला जवळपास 60 सेकंद वेळ मिळणार आहे आणि ह्याला एका प्रश्नासाठी 1 मार्क असणार आहे आणि ह्याला निगेटिव्ह मार्किंग यामध्ये नसणार आहे. आणि हे जे सर्टिफिकेट तुम्हाला यातून मिळेल, यातून तुम्ही म्हणजे इलिजिबल व्हाल, की तुम्ही 1ली ते 5वी किंवा 6वी ते 8वी या वर्गांना शिकवण्यासाठी तुम्ही शिक्षक म्हणून पात्र होता. आता बघूया आपण, जी टेट आहे किंवा जी ॲप्टिट्यूड आणि इंटेलिजन्सची टेस्ट आहे, यासाठी याचं स्वरूप कसं असणार आहे, याची पात्रता काय असणार आहे ते पाहूया. तर बघा, ही एक कॉम्पिटिटिव्ह सिलेक्शन एक्झाम आहे, म्हणजे निवड किंवा भरती परीक्षा आहे. ॲक्च्युअलीमध्ये या परीक्षेच्या द्वारेच तुमची शिक्षक भरती होते. या परीक्षेच्या द्वारेच तुमची काय होते, शिक्षक भरती होते मित्रांनो. तर तुम्ही काय, टी-ई-टी जी टी-ई-टी आहे याद्वारे फक्त तुम्ही पात्र होता, पण या परीक्षेसाठी तुम्ही शिक्षक म्हणून तुम्हाला नोकरी मिळू शकते बघा. तर 1ली ते 8वीसाठी सी-टी-ई-टी म्हणजे जी सेंट्रलची टी-ई-टी आहे किंवा जी महाराष्ट्राची महा टी-ई-टी आहे, ही पास होणं यासाठी पात्रता आहे.
किंवा आणि तुमच्याकडे बी-एडची डिग्री असणं गरजेचं आहे. आणि तसंच बघा जे 9वी-10वीसाठी आहे यासाठी सी-टी-ई-टी किंवा टी-ई-टी पास होणं गरजेचं नाही आहे. तर तुम्ही डायरेक्ट देखील टेटसाठी ॲप्लाय करू शकता. आणि याद्वारे बघा 1ली ते 12वी म्हणजे जे प्राथमिक शिक्षण आहे, माध्यमिक शिक्षण आहे आणि उच्च माध्यमिक शिक्षण आहे, या सर्वांची भरती याद्वारे काय केलं जातं? केली जाते. तर याचा जो याच्यात जे एक्झाम पॅटर्न आहे तो म्हणजे कसा असणार आहे, तर एक तर 200 एम-सी-क्यू यामध्ये असणार आहेत. म्हणजे जी तुमची एक्झाम होणार आहे ते 200 ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असणार आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला 200 मार्क. म्हणजेच जसं आपण बघितलं होतं, इथं देखील एका प्रश्नासाठी 1 मार्क तुम्हाला मिळणार आहे. आणि वेळ किती असणार आहे? 120 मिनिटं. बघा मित्रांनो, इथं प्रत्येक प्रश्नासाठी 60 सेकंद आहेत. पण या ठिकाणी तुम्हाला खूप कमी वेळ मिळतो. म्हणजेच या ठिकाणी तुमचं जे स्पीड आहे किंवा तुमचा जो प्रश्न सोडवण्याचा वेग आहे, तो काय असतो? महत्त्वाचा असतो. त्यानंतर यामध्ये निगेटिव्ह मार्किंगसुद्धा नसणार आहे. आणि याच तुमच्या स्कोअरच्याद्वारे जे पवित्र पोर्टल आहे गव्हर्नमेंटचं, याद्वारे तुमची काय होणार होते? शिक्षक म्हणून तुम्ही पात्र होता किंवा तुमची भरती होते मित्रांनो. तर यामध्ये जे मार्कचं वेटेज कसं असणार आहे किंवा काय टेटमध्ये कसं असेल किंवा जो मार्ग तुमचा कसा असणार आहे हे आपण बघणार आहोत. तर ॲप्टिट्यूड किंवा अभियोग्यतासाठी तुमचे किती 60% म्हणजे जवळपास 120 मार्क्स किंवा 120 जे क्वेश्चन असतील ते अभियोग्यतेसाठी असतील. कशामध्ये? टेटमध्ये. आणि इंटेलिजन्स आणि रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता आणि तर्कशास्त्र ह्याच्यावरती 40% तुमचे म्हणजे 80 मार्क राहणार आहेत. म्हणजेच जे टेट आहे ती 120 मार्कासाठी ॲप्टिट्यूड आणि 80 मार्कांसाठी इंटेलिजन्स आणि रिझनिंगसाठी असणार आहे. तर बघा शेवटी आपण बघणार आहे की याचा म्हणजे तुमचा नेमका मार्ग कसा राहील, तर जवळपास तुम्ही जर म्हटलं आपण म्हणू शकतो असं कन्सिडर करू की तुमचं जे क्वालिफिकेशन काय असणार आहे, तुम्ही जर शिक्षक म्हणून तुम्हाला भरती व्हायचं असेल तर एकतर तुमचं डी-एड, बी-एडची डिग्री तुमची कंप्लीट असली पाहिजे. त्याच्यानंतर जी तुम्ही इलिजिबिलिटी टेस्ट आहे, मग ती महाराष्ट्राची टी-ई-टी असो किंवा सेंट्रलची टी-ई-टी असो, यामध्ये तुम्ही क्वालिफाय असणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर यात तुम्ही क्वालिफाय झाला की त्याच्यानंतर तुम्ही टेट जी असणार आहे, जी जशी 25ला झाली होती आणि आता त्या पवित्र पोर्टलवरती भरती चालू होणार आहे, त्या पद्धतीनं ही जी टेट आहे त्यामध्ये तुम्ही 200 पैकी तुम्हाला स्कोर मिळवावा लागेल. म्हणजे तुमचा स्कोर जितका हाय राहील तितकं किंवा जास्त राहील तितकं तुम्हाला नोकरी सहज मिळण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर बघा याच मार्कांच्या बेसिसवरती तुम्हाला जॉब अलॉटमेंट मिळेल. म्हणजे पवित्र पोर्टल जे आहे त्याद्वारे तुम्हाला तुमचं पोस्टिंग मिळू शकतं. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आपण या व्हिडिओद्वारे बघितल्या आहेत. तर मेन म्हणजे आपण काय बघितलं, की जे 1ली ते 8वीचा जो 8वीचे जे वर्ग असणार आहेत त्यांच्यासाठी सी-टी-ई-टी किंवा टी-ई-टी ही कंपल्सरी असणार आहे. कशासाठी? टेट देण्यासाठी. म्हणजे जे ॲक्चुअल भरती होते त्यासाठी ती कंपल्सरी राहील. पण जो 9वी ते 12वीचे वर्ग आहेत यासाठी जे विद्यार्थी बी-एड किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे ते डायरेक्टली काय करू शकतात? टेटसुद्धा देऊ शकतात. म्हणजे त्याच्यात नेमकं काय आहे, की आपण जे व्हिडिओतनं हेच सांगू शकतो, की जी टी-ई-टी आहे, जी इलिजिबिलिटी टेस्ट आहे, त्याला तुमचं विषयाचं सखोल ज्ञान आणि शिक्षणशास्त्राविषयीची तुमची समज लागते. तर टी-ई-टी जी आहे, यासाठी तुमचं जे वेग आहे किंवा स्पीड आहे किंवा जी तुमची ॲक्युरसी असणार आहे टेस्ट सोडवण्याची, ती फार महत्त्वाची ठरते. तर बघा हेच बेसिक फरक आपण पाहिलेलो आहोत, की टी-ई-टी आणि टी-ए-आय-टी टेटमध्ये म्हणजे आहेत. तर आपण प्रामुख्याने काय बघितलं? जी टी-ई-टी आहे, ही एक पात्रता परीक्षा आहे. तुम्ही एवढं समजून घ्या, ही एक पात्रता परीक्षा आहे आणि ही जी टेट आहे, ही एक भरतीसाठीची होणारी परीक्षा आहे. तर तुम्ही इतकं जरी तुम्हाला समजलं, तरी तुम्ही याची माहिती अजून तुम्ही मिळवू शकता आणि ह्याच बेसिक फरक आपल्याला समजणं गरजेचं आहे आणि मला देखील तुम्हाला तुमच्या पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा द्यायच्या आहेत. मी तुम्हाला शुभेच्छा देतो. तुम्ही परीक्षेची तयारी चांगली करा आणि तुम्ही यश मिळवावं हीच माझी सदिच्छा आहे. धन्यवाद.